शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आपण ज्यावेळेस ड्रिप करत असतो, तर त्यावेळेस ड्रिप केल्यानंतर आपण परत काय करतो असं जे लॅटर आहे, तर त्या अंतरात असतो. आता हे लॅटर अंतरात असताना काय करायचं, आता याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. 16 आहे, 20 आहे. परत याच्यामध्ये पण आय-एस आहे आणि नॉन आय-एस आहे. पण तो भाग आज आपण घेणार नाही. तर आपल्या शेतीसाठी कुठलं उपयुक्त आहे? 16 चांगलं की 20 चांगलं? त्या संदर्भात आज आपण सांगणार आहे माहिती. तर 16 किंवा 20 आता कुठल्या शेतकऱ्यांसाठी आहे किंवा कुठल्या कंडिशनमध्ये ते चांगलं आहे, ते सर्वप्रथम मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर 16 कसं आहे माहिती आहे का, ते कमी अंतर जे असतं 100 ते 150 फुटापर्यंत ते अगदी व्यवस्थितरित्या चांगलं पाणी जे आहे, तर ते पडलं जातं. आता 16 मध्ये 4 लिटरचा जो ड्रिपर आहे, असा जो ड्रिपर येतो, तो 4 लिटरपर्यंत येतो आणि 20 मध्ये आहे 4 लिटर आणि 8 लिटर हा जो ड्रिपर आहे, तर तो 20 मध्ये येतो. त्याच्यामध्ये 20 मध्ये 2 क्वालिटी आहेत म्हणजे 2 प्रकार आहेत 16 आणि 20 4 लिटर आणि 8 लिटर असे 2 प्रकार पडतात. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये काय होतं पाण्याचा प्रेशर जास्त असेल किंवा आपली जी मोटर आहे तर त्याची एच-पी जास्त असली पाहिजे. 5 किंवा 7.5 एच-पी पर्यंतच्या ज्या मोटर आहेत, तर त्या मोटरसाठी 20 चं जे ड्रिप आहे किंवा लॅटर आहे, तर ते सुटेबल आहे. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय असते बोरवेल असेल किंवा विहिरीमधलं जे पाणी आहे, कमी पाणी असते. परंतु तसं जर पाणी असेल किंवा 3 एच-पीची जर मोटर असेल, तर त्याचा प्रेशर तेवढ्या याला बसत नाही. जेणेकरून काय होतं मग सगळीकडं एकसमान पाणी पडत नाही आणि आपल्या पिकांची जी वाढ आहे, तर ती एकसमान होत नाही. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे विहीर असेल किंवा जे शेततळ असेल किंवा जे आपण काही पाणी साठवून ठेवून परत एकाच वेळेला जर सगळीकडे देत असेल, असं जर असेल आणि 5 एच-पी ते 7.5 एच-पी पर्यंतच्या ज्या मोटर आहेत, तर अशा मोटरसाठी काय आहे, तर 20 जे ड्रिप आहे, तर ते चांगलं आहे. कारण काय होतं प्रेशर जास्त बसला, कारण 20 प्रेशर जास्त लागतो आणि त्याच्यामुळंच आपलं जे पाणी आहे, तर ते जर मोटरने जास्त नाही ॲडजस्ट केलं त्या वेळेला, तर ते एक समान पाणी पडत नाही. 16 कसं आहे 16 150 फुटापर्यंत व्यवस्थित अगदी पाणी पडते. परंतु त्याच्यापेक्षा जर लांबी जास्त झाली, तर शेवटपर्यंत आपला एक समान प्रेशर येत नाही आणि परत तोच प्रॉब्लेम येतो, पाणी व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं किंवा सोलार पंपवर जर तुम्ही मोटर चालवत असाल, अशा वेळेला काय होतं, ज्यावेळेस ऊन जास्त आहे त्यावेळेस त्याचा जो प्रेशर आहे, तर तो पाण्याचा प्रेशर जास्त असतो. परंतु ज्यावेळेस ऊन कमी होतं सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अशा वेळेला जर पाण्याचं प्रेशर कमी असेल तरी पण त्यावेळेस अडचण येते. अशा वेळेस काय करायचं आपण 16 ड्रिप जे आहे तर ते निवडायचं आहे आणि जास्त जर प्रेशर आपल्याकडं असेल अशा कंडिशनला काय करायचं आहे 20 आहे. आता परत अजून याच्यात आहे सिंगल फेज, 2 फेज आणि 3 फेज याच्या संदर्भात पण कारण सिंगल फेज, 2 फेजला प्रेशर जास्त नसतो. अशा शेतकऱ्यांनी पण काय करायचं 16 वापर करायचा आणि जास्त म्हणजे 3 फेजला वापरणार असतील ज्याने तो आहे तर तो 20 वापर करायचा आहे. तर ही होती 16 आणि 20 मधली माहिती. माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि शेअर करा. धन्यवाद.